नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी मंगळवारी हजारो बाबाजी भक्तांबरोबरच आपल्या नाशिक मतदारसंघामध्ये जय जनार्दनांचा जयघोष करत निवडणुकीसाठी मिळालेली बादली हे निवडणूक चिन्ह घराघरात पोहोचवण्यासाठी ही भव्य रॅली काढत जयघोषाने परिसर दणाणून सोडलाय। नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज माघारीची मुदत संपुष्टात आल्यावर निवडणूक उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले। यामध्ये शांतिगिरी महाराजांना बादली हे चिन्ह निवडणुकीसाठी मिळाले। निवडणुकीत माघार न घेण्याचा चंग बांधत गेल्या काही दिवसांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये रान पेटवत असलेल्या शांतिगिरी महाराजांनी मतदारांच्या ध्यानात राहावं यासाठी बादलीच्या चिन्हासह बाईक रॅली काढण्यात आली आहे। सकाळी 8 वाजता जेलरोड येथून निघालेली बाईक रॅली पंचक, शिवाजीनगर, बिटको पॉइंट, शिवाजी महाराज पुतळा, सुभाष रोड, महात्मा गांधी पुतळा, देवालीगाव, जय भवानी रोड, उपनगर, डीजीपी नगर, इंदिरानगर, पाथर्डीगाव, लेखानगर, गोविंदनगर, जुने सिडको, उत्तम नगर, कामटवाडे, अंबड लिंक रोड, पपया नर्सरी, महात्मा नगर, कॉलेज रोड, चोपडा लॉन्स, मगमालाबाद रोड, मगमालाबाद गाव, राहू हॉटेल, पेठ रोड, दिंडोरी नाका, म्हसरूळ, हिराबाई रोड, बळी मंदिर, बिडी कामगार रोड, संभाजीनगर रोड आणि हनुमानवाडी येथे येऊन दुपारी 4 वाजता या रॅलीचा समारोप झालाय। या रॅलीमध्ये हजारो भाविक, बाबाजी भक्तगण, महिला आणि पुरुष मोटारसायकलवर स्वार होऊन सहभागी झाले होते। हातामध्ये फलक, भगवे ध्वज घेऊन भक्तगण घोषणाबाजी करत होते। भक्तगण आवर्जून नागरिकांना सांगत होते, बादली हे चिन्ह सध्याच्या राजकारणात अध्यात्म रुजविण्यासाठी, नाशिकच्या विकासासाठी आपली उमेदवारी असून नाशिकच्या जनतेने यासाठी भरभरून प्रतिसाद द्यावा। बादली हे चिन्ह आम्हाला मिळाले असून हे चिन्ह नाशिकच्या जनमानसांत रुजविण्यासाठी बाईक रॅली तथा भक्त फेरी काढण्यामध्ये देव, देश आणि धर्माच्या आरक्षणासाठी आमची उमेदवारी आहे। व्यसनमुक्त सुसंस्कृत समाजाची निर्मिती हीच आमची अपेक्षा आणि धडपड आहे। स्वामी शांतिगिरी महाराज अपक्ष उमेदवार बाबाजींचा आहे, लक्षात असू द्या असं मोठ्या उत्साहात सांगत हम लढेंगे शान से और जीतेंगे शान से, पुढे नाशिक का खासदार कैसा हो, बाबाजी जैसा हो अशा घोषणा देत बाईक रॅलीने जयघोष करत सर्वसामान्यांना भेटत होते। आणि म्हणून लढा आणि नारा आमच्या सर्व भक्त परिवारांनी लढा राष्ट्रहिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा आणि ही निवडणूक आता सर्वांनी जनता जनाची निवडणूक आहे असून आता लढायचं आणि जिंकायचं।